नमस्कार. नमस्कार. विश्व मराठी संमेलन 2020-21 हे यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे आम्हाला याचा खूप आनंद होत आहे. बिझनेस एथिक्स फाउंडेशन या पुण्याच्या संस्थेला या मराठी संमेलनामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आयोजकांचे आभार मानतो. बिझनेस एथिक्स फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही आमच्या प्रार्थनेने होते. त्याच्या 2 ओळी आपण ऐकूयात आणि मग पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. बिझनेस एथिक्स फाउंडेशन पुणे ही संस्था आता जवळजवळ 11 वर्ष कार्यरत आहे. 12व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. मी डॉक्टर श्वेता बापट, बिझनेस एथिक्स फाउंडेशन या संस्थेची या वर्षाची अध्यक्ष. आपल्यासोबत आहेत डॉक्टर SG बापट. नमस्ते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सध्याचे कुलपती आणि बिझनेस एथिक्स फाउंडेशनचे फाउंडर डायरेक्टर. आपण सरांशी बोलूयात आणि सरांना विचारूयात की बिझनेस एथिक्स फाउंडेशन फॉर्म करावं ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? श्वेता, मागेच जायचं तर असं म्हणता येईल की आम्ही जेव्हा सुरेश हुंडरे यांचा बिझनेस आश्रम बघायला गेलो होतो आणि खरं म्हणजे बिझनेस आणि आश्रम हे शब्द शेजारी सुद्धा अगदीच अनकम्फर्टेबल मला वाटत होते आणि वाटलं काहीतरी शोमनशिप आहे, म्हणजे असं पहिल्यांदा मनात आलं. मग प्रत्यक्षात त्यांना तिथे गेलो, भेटलो आणि बघितलं जेव्हा आम्ही, तेव्हा मला अगदी एका शब्दात सांगायचं तर मला साक्षात्कार झाला की 100% नीतिमूल्य पाळणारी संस्था असं ज्याचं वर्णन करावं लागेल असं सुरेश हुंडेंचं पॉलीहायड्रॉन असं ते युनिट होतं. ते बघितल्यानंतर मग माझ्या मनात असं आलं की अरे, एका बाजूला एनरॉनसारखी फार मोठी डिबॅकल्स म्हणूया आपण, मोडतोड, प्रचंड जागतिक मोडतोड होती आहे किंवा सत्यमसारख्या गोष्टी घडत आहेत एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला बिझनेस आश्रमसारखा एक चांगला नैतिक मूल्य सांभाळणारा आणि तरीही अत्यंत उत्कृष्ट चालणारा, नफा व्यवस्थितपणे मिळवणारा, आपल्या एम्प्लॉईजची काळजी घेणारा असा पण उद्योग उभा राहू शकतो आहे. हे काय आहे म्हणजे मला कळेना. आणि मग मला असं वाटलं की अरे, त्या मनाने बिझनेस आश्रम म्हणावं अशा प्रकारच्या संस्थांची संख्या कमी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती. मी जेव्हा सहज स्टॅटिस्टिक्स बघितलं तर ज्याला आपण फॉर्च्यून 500 कंपन्या म्हणतो, त्या फॉर्च्यून 500 कंपन्यांच्यापैकी जवळजवळ 30%, यू वोंट बिलीव्ह, 30% कंपन्या अशा आहेत की ज्या गेल्या 7-8 वर्षामध्ये बंद झाल्या. म्हणजे फॉर्च्यून 500मध्ये तुम्ही येता आणि ते म्हणजे 300वरनं 350वर आला, 500वरनं 600वर आला नंबर तर समजू शकतो, पण आउट ऑफ लिस्ट नाहीच, म्हणजे दे डोंट एक्झिस्ट. तर काय झालं, जरा थोडा अभ्यास केला, काही अभ्यास त्यावरचे झाले होते तेही बघितले आणि एका वाक्यात सांगायचं तर एवढंच लक्षात आलं की ज्यांनी नैतिक मूल्य पायदळी मिळवली अशाच लोकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ज्याला आपण की फॅक्टर म्हणतो व्यवसायातला, तो जर असा असेल की व्यवसाय चांगला चाललेला आहे, उत्तम चाललेला आहे, परंतु तो बंद पडतो आहे, हे म्हणजे आपल्या हाताबाहेरच्या कारणामुळे काही वेळा होतं हे मी समजू शकतो, पण आज स्टॅटिस्टिक्स असं सांगताय की 30% 500 फॉर्च्यून 500मधल्या कंपन्या आज अस्तित्वात नाहीत. तेव्हा काय आहे म्हणून बघायला गेल्यानंतर लक्षात आलं. त्यानंतर मला एक अमेरिकन मॅनेजमेंट असोसिएशनचा रिपोर्ट बघायला मिळाला. त्या रिपोर्टमध्ये त्याने असं लिहिलं होतं की मॅनेजमेंटला, निर्णय कंपन्यांच्या मॅनेजमेंटला अशा प्रकारच्या तडजोडी का कराव्या लागतात, का कराव्याशा वाटतात, असाही त्यांनी अभ्यास केला होता. आणि त्याने त्याच्यामध्ये खूप कारणं त्यातनं काढली होती, संशोधन केलं होतं आणि अशा प्रकारे तडजोड करणाऱ्या कंपन्या फार दिवस टिकू शकत नाहीत हे लक्षात आलं. आणि मग असं वाटलं की याविषयी आपण अधिक अभ्यास केला. म्हणजे मी व्यवस्थापनशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मला असं वाटलं की अरे, आमचे मुलं चांगलं काम करतात त्याचं आम्ही कौतुक करून घेतो आणि आमच्या पाठ थोपटतो की आमच्या संस्थेने किती चांगले मॅनेजर्स निर्माण केले. पण असेच म्हणजे अगदी खरोखर सांगायचं तर हार्वर्ड आणि स्टॅनफर्डसारख्या चांगल्या उच्च दर्जाच्या
शिक्षण संस्थांमधून आलेलेच मॅनेजर्स एनरॉनमध्ये काम करत होते. मग काय झालं, असं काय घडत आहे आणि हे घडावं का, असं पुढे चालावं का, हे जरा मला खूप त्याचा त्रास झाला खरं तर त्यावेळी. आणि जेव्हा एनरॉनचं डिबॅकल झालं त्यावेळेला मी मुलाकडे गेलो होतो अटलांटाला, तर त्यावेळेला मला रोज वाचायला मिळायचं त्यांच्या गोष्टी. आणि म्हटलं अरे फार चुकतं आहे काहीतरी, समथिंग इज रॉंग. आणि लोकांना हे कळत नाही आहे की आपण योग्य, खरं म्हटलं तर आपल्याकडे पूर्वीच सांगितलेलं आहे की म्हणजे उत्तम व्यवहार करावा, बरोबर. आणि जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करे, आपल्याकडे पूर्वी सांगितलेलं आहे. म्हणजे हे नवीन काहीच नाही आहे, पण लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही किंवा त्यांना वाटतं काहीतरी तडजोडी केल्याशिवाय आपलं व्यवस्थित चालूच शकत नाही वगैरे वगैरे. कदाचित उच्च व्यवस्थापकांना वाटत नसेल, पण कुठे ना तरी ते काहीतरी झिरपत आहे ना, आणि ते चुकतं आहे. आणि ते नुसतं चुकत नाही आहे, पण कोट्यवधी रुपयाचा त्यामुळे लॉस होतो आहे समाजाचा. तर ह्याकडे काहीतरी गंभीरपणे बघितलं पाहिजे असं मला त्यावेळेला वाटलं. आणि आता तेव्हा ते काही फाउंडेशन फॉर्म करावं इतकं मनात नव्हतं, पण परत नंतर लक्षात आलं की अरे ह्याबाबतीत काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. मग एक अशी तात्कालिक गोष्ट झाली की बेळगावला एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे. तर त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटने आम्हाला बोलवलं होतं की आमच्या प्राध्यापकांच्याकरता एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम करा. तर असं सहज बोलता बोलता शेवटी असं निघालं की आपल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला वैशिष्ट्यपूर्ण काम काय करता येईल की ज्यामुळे आपल्या इन्स्टिट्यूटचं पण नाव चांगलं होईल आणि आपलं काहीतरी गुणवत्ता आपली वाढली आहे असं समाजापर्यंत आपण पोहोचवू शकू. तर मी तिथे एक फॅकल्टी मेंबर म्हणून गेलो होतो. मी त्यांना म्हटलं की आपण एक नॅशनल सेमिनार करूया का, इंटरनॅशनल सेमिनार करूया का, तुमच्या आहे का तयारी, बिझनेस एथिक्स आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याच्यावरती करूया का. प्राध्यापक सगळे म्हटलं की अवश्य करूया, आपण याबाबतीत जे काय प्रयत्न करायला लागतील ते करू. मग आम्ही तो सेमिनार केला 2 दिवसाचा आणि बेळगावला केला. पुण्याहून 30-35 लोक गेले होते. ऑल इंडियातनं जवळजवळ 125-150च्या जवळपास पार्टिसिपंट झाले होते, डेलिगेट्स झाले होते. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 40 तरी फॉरेनर्स होते, काही फॉरेन स्टुडंट्स होते आणि काही श्रीलंका वगैरे अन्य ठिकाणून आलेले होते. आमच्या स्पीकर्समध्ये सुद्धा अमेरिकेचा, नंतर जर्मनीचा असे 2 स्पीकर्स होते. त्यामुळे ते काम छान झालं. आणि त्यावेळेला सुरेश उंडरे आले होते. त्यांनी आपला जो प्रयोग आहे तो लोकांना सांगितला सगळ्यांना. आणि मग असं वाटलं की म्हणजे खूप पीपल वर इम्प्रेस्ड की अरे हो, एक चांगल्या प्रकारे व्यवसाय आपण करूही शकतो आणि आपण नीतिमूल्य सांभाळून पण चांगला व्यवसाय करता येतो, हा जो एक मेसेज जावा असं वाटत होतं. मग परत आम्ही आल्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर पुन्हा आमची जरा अशी चर्चा झाली की हा काय एका सेमिनारचा विषय नाही, हा चळवळीचा विषय आहे. आणि म्हणून आम्ही 15 जानेवारीला इथे MBA डिपार्टमेंट पुणे युनिव्हर्सिटी इथे सगळे 35 एक लोक आम्ही सगळे जमलो. आणि तिथे आम्ही एक रेझोल्युशन पास केला की आपण एक फोरम फॉर बिझनेस एथिक्स असा सुरू करूया. आणि या निमित्ताने या विषयावरची चर्चा ही आपण चालू ठेवावी, त्यांना कंपन्यांच्या मध्ये जावं, त्यांच्या बाबतीत काय मत आहे बघावं, असा सगळा उद्योग करूया. आणि मग तिथनं त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि मग पुढे 2 वर्षांनी आपण बिझनेस एथिक्स फाउंडेशन असं त्याचं नाव दिलं. आणि एक सेक्शन 25 कंपनी त्यावेळेला म्हणायचे, आता आपण सेक्शन 8 कंपनी म्हणतो. तर ती कंपनी म्हणजे नॉन प्रॉफिट कंपनी अशी करायची असं ठरवलं. आणि त्यांनी बिझनेस एथिक्स फाउंडेशनची एक 11 वर्षापूर्वी स्थापना झाली. बरेच जे उपक्रम आपण करतो आहोत बिझनेस एथिक्स फाउंडेशनतर्फे, त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बिझनेस आश्रम या विषयावर आपण एक CD तयार केली, केस स्टडी म्हणून. तर त्याबद्दल थोडंसं तुमच्याकडून ऐकायला. आणि ती CD आम्ही सर्व ठिकाणी दाखवायला सुरुवात केली, विशेषतः MBAच्या स्टुडंट्सना दाखवायला सुरुवात केली. तिथे आम्ही जवळजवळ दिवसभराचा प्रोग्राम करायचो बिझनेस एथिक्सबद्दलचा. आणि सुरुवातीलाच ही CD दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरती एक परिणाम याचा कार्य होऊ शकतं. कारण अनेक मी सुद्धा याबाबतीत बोलायला लागलो ना की बाहेर सगळे लोक मला म्हणायचे की नाही तुझं काहीतरी थिओरिटिकल आहे, असं काही प्रत्यक्षात नसतं वगैरे. तर म्हटलं नाही, प्रत्यक्षात हे उदाहरण आहे, हे मी तुम्हाला दाखवतो. आणि ते बघितलं. त्यामुळे ॲट द एंड ऑफ द डे ती मुलं एथिक्सची हे घ्यायची, ओथ घ्यायची त्याच्यावरची, आणि त्या दिवसाचा कार्यक्रम पूर्ण करायचो. अशी सुरुवात या कार्यक्रमाला झाली. या निमित्ताने मला बिझनेस एथिक्स फाउंडेशनच्या काही उपक्रमांची माहिती द्यायला आवडेल. आपण बऱ्याच वेगळ्या कॉलेजेसमध्ये कॉन्फरन्सेस घेतलेल्या आहेत, इंटरनॅशनल लेवलच्या, नॅशनल लेवलच्या कॉन्फरन्सेस घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण डॉक्टर माशेलकर, डॉक्टर भटकर
अशा दिग्गज व्यक्तींना बोलवून त्यांचे या संदर्भातले व्ह्यूज ऐकलेले आहेत. ह्या कॉन्फरन्सेस मागचा आणखी एक उद्देश हा रिसर्च असा होता की बिझनेस एथिक्स किंवा एथिक्स या विषयात रिसर्च व्हावा आणि त्या संदर्भातले काही शोधनिबंध हे त्या कॉन्फरन्सेसमध्ये वाचले जावेत असाही एक त्यामागचा उद्देश होता. कॉन्फरन्सेस व्यतिरिक्त कॉर्पोरेट ट्रेनिंग सुद्धा बिझनेस एथिक्स फाउंडेशन तर्फे दिलं जातं एथिक्स या विषयावर. त्याच्यानंतर जे बरेचसे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये एथिक्स क्लब हे आपण मुलांसाठी चालू केलेले आहेत. मुलांसाठी ज्या अनेक ॲक्टिव्हिटीज ज्या ग्रॅज्युएशन लेवलला असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला असतील, तर ह्या ॲक्टिव्हिटीज आपण ह्या क्लब्सकडून केल्या जातात. दरवर्षी एका क्लबला आपल्याकडून अवॉर्ड दिलं जातं आणि हे बेस्ट क्लब असं मराठीत आहे. पण तो 3 वर्षापूर्वी MITच्या यांना केलं, खूप चांगलं काम केलं होतं. गेल्या वर्षी आपण SNDT युनिव्हर्सिटीच्या यांना दिलं होतं, कारण त्यांनी तर पूर्ण दिवसाचा एक चांगला सेमिनार ऑर्गनाईज केला होता. त्यानंतर त्यांनी एसे कॉम्पिटिशन घेतली आणि त्याला सुद्धा जवळजवळ 40 एसे झाले होते. त्यातल्या 10 एसेसना त्यांनी तिथे प्रेझेंटेशन करायला सांगितलं आणि त्यातल्या 3 यांना आपण तिथे बक्षीस दिली. हा कार्यक्रम त्यांनी खूप चांगला केला आणि वर्षभर त्यांचा काही ना काही कार्यक्रम झाला दुरे म्हणून त्यांनाही आपण दिलं. यावर्षी आता आपण हुजूर वगैरे देणार आहोत, कारण त्यांनी यावर्षी खूप चांगलं काम केलं. विशेषतः पोलिसांच्या बरोबर हा जो ह्याचा प्रश्न आहे म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये नागरिकांचाही प्रश्न आहे, पोलिसांचाही प्रश्न आहे, त्या सगळ्याचा अभ्यास करून त्याने पुस्तिका तयार केलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी खूपच काम यावर्षी केलेलं आहे. त्यामुळे आपण यावर्षी त्यांना त्याचं बक्षीस देणार आहोत. हा एक उपक्रम निर्णया कॉलेजमध्ये चालू आहे आणि या निमित्ताने ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो ना, हा आपण चांगल्यापैकी करू शकतो. मला परवाच हुजूरबागेचे विद्यार्थी सांगत होते की सर तुम्ही आम्हाला ते कार्ड दिलं होतं की मी लाच घेणार नाही, मी लाच देणार नाही आणि अशा प्रकारच्या सह्या करून तुम्ही गणपती उत्सवामध्ये हिंडून त्याने जवळजवळ 1200च्या जवळपास ती कार्ड लोकांच्याकडनं सही करून घेतली होती. आणि त्यामुळे आम्हाला कोणीही एक जण असं म्हणणार नाही की मी नाही याच्यावर सही करणं, मला हे बरोबर वाटत नाही. हा जो एक अवेअरनेस वाढतोय हा मला वाटतं आपल्या एका चळवळ आपण ज्याला म्हणालो त्या चळवळीच्या दृष्टीने पुढचं पाऊल आहे असं मला वाटतं. आपण ज्याला एथिक्स ओथ असं म्हणतो की आपण एक फुल डे ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन मुलांना एथिक्स ओथ हे घ्यायला सांगतो आणि त्याच्यावर आपण हे कार्ड घेऊन त्यांना त्याच्यावर सही करायला सांगतो की मी या गोष्टी करणार नाही. तुम्हाला पटत असेल तर कंपल्शन कुठलंच नाही. बरोबर. याच्या व्यतिरिक्त काही व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस आता बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस हे कंपल्सरी केलेले आहेत मुलांना आणि त्याच्यामधला व्हॅल्यू एज्युकेशन हा जो कोर्स आहे हा आपण आपल्या संस्थेतर्फे आतापर्यंत 2 ते 3 कॉलेजेसमध्ये केलेला आहे. त्याच्यातर्फे आपण केला. बरोबर. सो 2 ते 3 कॉलेजेस आहेत पुण्यातली की जिथे आपण ऑलरेडी हा प्रोग्राम केलेला आहे किंवा कावेरी कॉलेजमध्ये केला, सिम्बॉसिसची पण इन्क्वायरी आहे, मॉडर्न कॉलेजमध्ये पण प्लॅन आहे. सो असे काही प्रोग्राम्स आपण केलेले आहेत. किती दिवसाचे प्रोग्राम्स आहेत? हे आपले 30 तासाचे आणि 45 तासाचे म्हणजे ज्याला क्रेडिट म्हणतो आपण की 2 क्रेडिट 3 क्रेडिट असे आपण कस्टमाइज प्रोग्राम्स केलेले आहेत, कारण युनिव्हर्सिटीच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे आपण ते केलेले आहेत. मला वाटतं आतापर्यंत 300-350 तरी विद्यार्थी या प्रोग्राम मध्ये गेलेले आहेत आणि दे ऑल्सो बिकम अवर अँबॅसेडर्स इन अ वे. येस. आणि या सगळ्या प्रोग्राम्सचे विद्यार्थ्यांकडून आणि विशेषतः त्यांच्या पालकांकडून आलेला जो फीडबॅक आहे तो अतिशय सुंदर आणि एनकरेजिंग फीडबॅक आपल्याला मिळालेला आहे. या व्यतिरिक्त आपण दर महिन्याला एक सेशन आपलं ठेवत असतो की ज्याच्यामध्ये बिझनेस एथिक्स किंवा व्हॅल्यूज किंवा जनरल एथिक्स या विषयावर चर्चा होते. आपण प्रमोद चौधरींना परवा बोलवलं होतं आणि ही इज ऑल्सो ॲडिंग व्हॅल्यू इन द एन्व्हायरमेंट फील्ड. म्हणजे त्यानिमित्ताने एथिक्सबद्दलच्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवायला आणि कॉर्पोरेटमधले ज्या लोकांनी हे काम केलं आहे त्या लोकांनी सांगण्याने हा खूप फरक पडतो. मला वाटतं त्या प्रकारचे प्रयोग आपण जे करतोय आणि दर महिन्याच्या 15 तारखेला आपलं हा कार्यक्रम असतो आणि दर महिन्याच्या 1 तारखेला आपण मॅनेजमेंट डायजेस्ट प्रसिद्ध करतो. ते एक ई-जर्नल आहे, फ्री ऑफ चार्ज आहे. आपल्या मेंबर्सना पण ते दर महिन्याला पाठवत असतो 1 तारखेला आणि आपले विश्वासदाते त्याचं खूप चांगल्या प्रकारे संपादन करतात. लोक अनेकांची मतं त्याच्याबद्दलची चांगली आहेत आणि एक फोरम मिळाल्यासारखं होतं की एथिक्सच्या विषयाबद्दलची माहिती त्यानिमित्ताने लोक त्याच्यामध्ये देतात, त्यांचा अनुभव देतात, ते निर्णय कंपन्यांमध्ये काम करतात तिथले अनुभव देतात. इव्हन विसल ब्लोईंग सारखा विषय तो फारसा बोलला जात नाही, तो या निमित्ताने कव्हर होतो. मला वाटतं हे खूप चांगलं लक्षण आहे की आपण
चळवळ ज्याला म्हणतो ती खऱ्या अर्थाने आपण चळवळ सुरू केलेली आहे. आणि अर्थात 10 वर्षात आपण फार काही अचीव केल्याचं नाही, पण या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो आपला प्रयत्न आहे तो मला वाटतं वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करतात ते सुद्धा मेंबर्स व्यतिरिक्त लोक सुद्धा त्याच्यात करू शकतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवतोही आपण हे की मेंबर जरी नसले तरी ते आपण फ्री डिस्ट्रीब्युशन त्याचं करतो. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी एक जो इनिशिएटिव्ह आहे आपला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आम्हाला. हो, मला वाटतं की आपल्या पुण्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की PN गाडगीळ हे आपले अर्धवीव म्हणतात की या क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष यांनी काम केलेलं आहे आणि म्हणजे सोन्यासारखा माणूस म्हणावं अशा प्रकारचं. तर त्यांचा आपण या निमित्ताने सत्कार केला होता. त्यांना आपण लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलं होतं. आणि दुसरा आपण अवॉर्ड दिला ते RK लक्ष्मण यांना, कारण त्यांचा जो कॉमन मॅन आहे हा कॉमन मॅन त्यांनी जो आज गेले 50 वर्ष उभा केला तो तर खरं तेच सांगतोय. म्हणजे एथिक्स लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्तम काम त्यांच्याद्वारे झालेलं आहे. आणि मला वाटतं अतिशय छान पद्धतीने RK लक्ष्मण यांनी ते इतके वर्ष केलं, त्यांचाही आपण सत्कार केला आहे. त्यांनाही त्याचं खूप अप्रूप वाटलं. आम्ही म्हटलं बिझनेस एथिक्स फाउंडेशन तर त्यांना खूप त्याच्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. ते म्हटलं की अवश्य हा प्रयोग तुम्ही चालू ठेवा वगैरे. तर असे आपण करतो. आणि हे खूप होतं की ह्या फील्डमध्ये ज्यांनी काम केलं आहे त्यांना रेकग्नाईज करणं. म्हणजे आमचे अरुण देवस्थळे आहेत की ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, पण कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला माहितीच आहे की कॉन्ट्रॅक्टर आणि एथिक्स हे अवघडच आहे का वेळ बोलणं. लोक म्हणतात कसलं ब्लॅक अँड व्हाईट सतत चालतं वगैरे, पण ज्या माणसाने गेले 40 वर्ष हा व्यवसाय उत्तम प्रकारे केला आणि कुठल्याही प्रकारच्या अनएथिकल गोष्टी केल्या नाहीत म्हणून आपण त्यांचाही सत्कार केला होता. तर मला वाटतं ह्या गोष्टींनीच ही चळवळ पुढे जाणार, लोकांच्या पुढे रोल मॉडेल्स उभे राहू शकतात. हा सुद्धा एक याचा फायदा आहे समोर. या व्यतिरिक्त मध्ये आपण एक NGO इंडस्ट्री मीट अशी केली होती की ज्याच्यामध्ये जी NGO मध्ये काम करणारी लोक आहेत त्यांना इंडस्ट्रीपर्यंत पोहोचता यावं यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता. आणि ज्याच्यामध्ये काही NGOsनी त्यांची प्रेझेंटेशन्स केली होती की त्यांचं काम कसं आहे आणि इंडस्ट्रीनी पण थोडासा गायडन्स सारखं त्यांना ह्याच्यात दिला होता या सेशन. मला खूप आवडलं. म्हणजे त्यातल्या काही NGOsनी पुढाकार घेऊन सांगितलं की पुढची मीटिंग आम्ही घेऊ, आमच्याकडे घेऊ, मला आवडेल. हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. जसं आपण ह्या सगळ्या उपक्रमांबद्दल बोललो तसं आमचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बिझनेस एथिक्स फाउंडेशनतर्फे बरेचसे पब्लिकेशन्स केले गेलेले आहेत. बुक्स असतील किंवा काही सर्वेज असतील, तर त्याबद्दलची माहिती आपण डॉक्टर AM जोशी जे आहेत आमचे पब्लिकेशन कमिटी हेड, तर त्यांच्याकडून येस, ही इज ऑल्सो फाउंडर मेंबर, पास्ट प्रेसिडेंट ऑल्सो. सो त्यांच्याकडून आपण ही माहिती आपण थोडी घेऊया. नमस्कार, मी वैजयंती ठकार, बिझनेस एथिक्स फाउंडेशनची या वर्षाची मी कार्यवाह आहे. आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी बिझनेस एथिक्स फाउंडेशनतर्फे जे पब्लिकेशन्स आपण केलेले आहेत तर त्याविषयीची माहिती द्यावी. नमस्कार. बिझनेस एथिक्स फाउंडेशनतर्फे आत्ताच डॉक्टर बापट सर म्हणाले की आम्ही विविध उपक्रम करतो. त्यामध्ये आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन वर्कशॉप्स घेतो किंवा कॉर्पोरेटमध्ये जाऊन वर्कशॉप्स घेतो. तर या सगळ्यांना आम्ही काही वेळेला हँडआउट्स किंवा इतर काही गोष्टी देत होतो. पण असं आमच्या लक्षात आलं की काही आपल्याला ह्याच्यामध्ये त्यांना सतत वापरता येईल असं काही त्यांना साहित्य आपल्याला देता येईल का. आणि त्या दृष्टीने एक चांगलं पुस्तक आमच्या ध्यानात आलं. माय फर्स्ट बुक ऑन बिझनेस एथिक्स हे ॲलन ॲक्सेलरॉड यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. आणि आम्हाला असं वाटलं की ह्याचं मराठीत भाषांतर करून ते पुस्तक आपल्याला त्यांना देता येईल. आणि आमच्या ज्या एक संस्थापक सदस्य आणि आमच्या भूतपूर्व प्रेसिडेंट पण राहिलेल्या आहेत डॉक्टर रश्मी हेबाळकर, त्यांनी या पुस्तकाचं मराठीत अतिशय सुंदर भाषांतर केलेलं आहे. आणि ज्यावेळेला आम्ही ॲक्सेलरॉड यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी आमचा हा उद्देश आणि हे बघितल्यानंतर रॉयल्टी न घेता आम्हाला त्या पुस्तकाचं भाषांतर करायची परवानगी दिली. याच्या 1000 प्रती आम्ही छापलेल्या आहेत आणि ह्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ह्या वितरित करतो. त्यांचं खूप चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत होतं आहे. मग केवळ एवढ्यावर न थांबता एथिक्स फाउंडेशनतर्फे आणि काय करता येईल तर आम्ही एक सर्वेक्षण किंवा सर्वे केला होता. स्टेटस ऑफ एथिक्स अँड बिझनेस एथिक्स या नावाचा तो सर्वे होता. यामध्ये आम्ही 1315 कॉलेज विद्यार्थी
त्यांचे साधारण 100 पालक, 400 प्राध्यापक आणि कॉर्पोरेट एम्प्लॉईज ज्याला आपण म्हणू असे 600 लोक यांचा सर्वे आम्ही केला आणि त्याच्यातून जे आमचे निष्कर्ष निघाले त्यावर आम्ही हे स्टेटस ऑफ एथिक्स अँड बिझनेस एथिक्स हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही बरीच पुस्तकं प्रकाशित केली. आत्ताच बापट सर म्हणाले तसं मॅनेजमेंट डायजेस्ट हे एक मॅगझिन आम्ही 1 मे 2013ला सुरुवात केली आणि गेली 7 वर्ष ते व्यवस्थितपणे चालवलं जात आहे. आणि यामध्ये व्यवस्थापन आणि मूल्य यावर आधारित सर्व प्रकारचं लेख किंवा इतर गोष्टी आम्ही प्रकाशित करत असतो आणि हे खूप मोठ्या वाचक वर्गापर्यंत ते जात असतं. केवळ इथेच न थांबता आणि आम्ही पुढची आणि काही प्रकाशनं आम्ही केलेली आहेत. त्यातलं एक आहे बिझनेस एथिक्स अँड माइल्स टू गो. त्यानंतर आम्ही आणखीन एक प्रकाशन केलं बिझनेस एथिक्स टुडे अँड टुमॉरो, की आज जे आपण म्हणतो की एथिक्स कुठल्या दर्जावर आहे किंवा त्याची पातळी किती आहे आणि ते पुढे किती असेल यावर आम्ही एक सर्वेक्षण केलं. त्याच्यामध्ये आम्ही कॉर्पोरेट्समध्ये विविध क्षेत्रातल्या कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्या 25 लोकांचे आम्ही इंटरव्ह्यूज घेतले आणि त्यावर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते झालेलं होतं. यानंतर आणखीन एक सर्वेक्षण आम्ही केलं आणि पुण्यातल्या शाळांमध्ये आम्ही 2018-2019 मध्ये एक सर्वेक्षण केलं आणि त्याच्यावर आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलंय. आणि आत्ताच बापट सर म्हणाले की पुण्यात रहदारीचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा आहे, ही समस्या जटिल आहे. तर यावर आधारित एथिक्स इन प्रॅक्टिस केस स्टडी ऑफ रोड प्रॉब्लेम्स इन पुणे सिटी असं एक प्रकाशन आम्ही केलेलं आहे. हे सुद्धा एका सर्वेक्षणावर अवलंबून आहे. अशी विविध प्रकाशने आतापर्यंत आम्ही केलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा एक प्रकाशनाचं कार्य आम्ही सर्वांच्या मदतीने, कारण यामध्ये सर्व लोकांचा हातभार लागत असतो, यांच्या मदतीने आम्ही हे असंच पुढे चालू ठेवणार आहोत. बिझनेस एथिक्स फाउंडेशन तर्फे आतापर्यंत जी काही पब्लिकेशन्स झाली त्याविषयी सरांनी खूप चांगली माहिती दिली. मला असं वाटतं की आमच्यामधला प्रत्येक कार्यकर्ता या निमित्ताने तावून सुकलावून यातून बाहेर पडला. कारण फक्त मोठी माणसाचं असं नाही किंवा कॉर्पोरेट असंच नाही, मुलांमध्ये सुद्धा या निमित्ताने मिसळता आलं आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो तर याची जाणीव आम्हा सगळ्यांनाच झाली. सरांना ऑलरेडी हा दृष्टिकोन होताच, पण त्यांच्यामुळे आम्ही सगळे घडायला लागलो आणि म्हणून मग आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये आपण पुढे जाण्याकरता काय करता येईल. म्हणून सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही उपक्रम केले त्याच्यापैकी काही मी तुम्हाला आता माहिती देऊ इच्छिते. की आपण म्हणतो की मुलं म्हणजे मातीचा गोळा असतो, तर त्याला तुम्ही घडवायला हवं आणि हा मातीचा गोळा जेव्हा तुम्ही घडवत असता तेव्हा एक समाजातले घटक म्हणून पालक असतील, टीचर्स असतील, शिक्षक आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत, संस्थाचालक आहेत, या सगळ्यांचा एक खूप महत्त्वाचा वाटा असतो. तर म्हणून आपण एक आत्ता असा प्रकल्प हाती घेत आहोत की ज्याच्यामध्ये शाळेतल्या मुलांपर्यंत आपल्याला हा प्रकल्प नेता येईल. जेव्हा या शाळांमध्ये आपण व्हिजिट केली होती आणि तिथे रुजलेली मूल्य जी आहे त्याचं प्रमाण काय आहे असं जेव्हा पाहायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की काही शाळा या व्हॅल्यू एज्युकेशनसाठी, मूल्य शिक्षणासाठी खूप चांगलं काम करत आहेत. काही ठिकाणी थोडं का होईना पण काही प्रमाणातलं काम चालू आहे. तर काही ठिकाणी मात्र मूल्य या विषयाकडे तेवढं लक्ष दिलं जात नाहीये. याविषयी आपण काय करू शकतो तर याच्याकरता काही एक ट्रेनिंग देणार आहे असा एक गट आपण तयार करू शकतो की ज्यांनी मुलांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, मुख्याध्यापकांपर्यंत आणि संस्थाचालकांपर्यंत हे विषय नेता येतील. कारण जेव्हा आपण व्हॅल्यूज म्हणतो, मूल्य शिक्षण म्हणतो, तेव्हा त्याचा जो प्रभाव आहे तो कुठे कुठे असतो तर आपल्या मानसिक, भावनिक, शारीरिक जे आपण कृती करतो त्याच्यामध्ये पण काही ना काही मूल्य दडलेली असतात किंवा आपला धार्मिक आहे, पारंपरिक भाग आहे, सांस्कृतिक भाग आहे. तर कॉर्पोरेटमध्ये जेव्हा तुम्ही मोठ्या क्षेत्रामध्ये वावरायला लागता तेव्हा तिथे असणारे नियम वेगळे असतात किंवा जागतिक पातळीवर जेव्हा ही मुलं जातात तेव्हा तिथे वापरायची मूल्यही वेगवेगळी असतात. पण जेव्हा त्याला नैतिकतेचं अधिष्ठान असतं तेव्हाच ही मुलं यशस्वी होऊ शकतात. तो पाया घडवण्याकरता म्हणून आता आपण हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि
यासाठी त्याचं काहीतरी एक मॉड्यूल तयार करण्याचं कामही आपण आता करतो आहोत आणि जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही लोकांपर्यंतही जातो आहोत. आपल्यापैकी कुणी आमच्याबरोबर या कामामध्ये सहभागी होऊ इच्छित असेल तर आम्ही अगदी त्यांचं नक्कीच स्वागत करू. कारण आम्हाला असं वाटतं की हा जगन्नाथाचा रथ आहे, हे कोणी एकटं माणूस काम करू शकत नाही आणि सर तर आमच्या पाठीशी कायम या बाबतीत उभे असतात, ज्यांच्या नावातच श्रीकृष्ण आहे. तर अशी व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर असते तेव्हा या कार्याला यश मिळणं हे अगदीच स्वाभाविक आहे. तर हा जो आपला उपक्रम आहे तर याच्यासाठी तुमच्यापैकीही कुणी जर जोडले गेले तर आम्हाला नक्कीच आवडेल. तर ज्या लोकांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते वैयक्तिक पातळीवर 1000 रुपये भरून आजीवन सदस्यत्व घेऊ शकतात किंवा ज्यांच्या संस्था आहेत तर तेही 10,000 रुपये भरून या उपक्रमामध्ये आजीवन सदस्यत्व घेऊन भाग घेऊ शकतात. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम जाणं आवश्यक आहे. तर हे काम आपण आता सुरू करत आहोत. याच्यावरून मला एक आठवलं की मूल्य शिक्षण आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ज्या वेळेला शिक्षण चालू असतं तर शिक्षणात आपण बघितलं की 3 प्रकारचे आपल्याला त्याच्यात भेद करता येतात, किंवा तर सहज शिक्षण किंवा अनौपचारिक शिक्षण आणि औपचारिक शिक्षण. तर ह्याच्यातलं सहज शिक्षण लहान मुलांना आधीपासून येतं की जसं एखाद्या वेळेला एखाद्या गरम वस्तूला हात लावला, चटका बसला की हात लावू नये, हे शिक्षण सहज होतं. पण त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे ते अनौपचारिक शिक्षण आहे आणि हे अनौपचारिक शिक्षण आपल्याला पालकांकडून जास्त चांगलं दिलं जातं आणि तिथेच मूल्यांची पायाभरणी केली जाते, ज्याला आपण आजकाल कॅच देम यंग असं म्हणतो. तर या दृष्टीने जर आपण त्यांना शाळेतच व्हायच्या आधीपासूनच जर ही सुरुवात केली आणि मूल्य शिक्षणाची सुरुवात केली तर त्याचा अधिक उपयोग होईल. आणि या निमित्ताने आम्ही पालकांपर्यंत सुद्धा या क्षेत्रामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत की त्यांची जबाबदारी ही खूप मोठी आहे. कारण लहान सहान गोष्टीतून पालक कळत न कळत मुलांवर याचं महत्त्व बिंबवत असतात. जसं आपण एखाद्या वेळेला बघतो की पालक आपल्या मुलांना शाळेत सोडायला स्कूटरवरनं निघालेले असतात आणि ट्रॅफिक सिग्नलमध्ये सिग्नल असतो आणि थांबायचं असतं. पण अशा वेळेला सुद्धा बऱ्याच वेळेला असं दिसतं की आई वडील स्कूटर किंवा मोटरसायकल पुढे दामटतात आणि सिग्नल तोडला जातो. ते एवढंच बघतात की पोलीस नाही येणार आणि सिग्नल तोडतात. मग ह्याच्या गोष्टीतून कळत न कळत मुलांवर हे संस्कार होत जातात. तर या दृष्टीने पालकांची जबाबदारी काय आहे तर हे सांगण्यासाठी सुद्धा ह्या मूल्य शिक्षणाचा खूप उपयोग होणार आहे आणि पालकांना ह्याच्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. तर या दृष्टीने आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे सुद्धा प्रयत्न आमचे चालू आहेत. जोशी सरांचं जे म्हणणं होतं त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? आणि मला वाटतं हे अगदी बरोबर आहे की पालकांच्यापासून सुरुवात होते, त्याची घरातून सुरुवात होते. अगदी सारी गोष्ट आपण घेऊया की मला तरी आठवतं आहे, मी तुम्हाला अनेकांना आठवतं की आपण सगळेजण साधारणतः परीक्षेला जाताना आपल्या पालकांना नमस्कार करून जात होतो का नाही, जात होतो. किंवा आता घरातनं बाहेर पडताना आईवडिलांना नमस्कार करून जावं. हे ह्याच्यामध्ये मुद्दा काय आहे की अहम नसावा आणि एक कृतज्ञतेची भावना आहे त्याच्या पाठीमागे, ती यावी. तर आज सुद्धा हे करणं शक्य आहे का नाही आहे. म्हणजे आज मी समजा कॉर्पोरेटमध्ये काम करतोय, पण म्हणून मी माझ्या आईवडील असतील तर त्यांना नमस्कार करून मी ऑफिसला जातो का, किंवा जर ते नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करून मी जातो का, ही मुलं बघतात आणि त्याच्यावरती त्याचे संस्कार होतात असं मला वाटतं. तर मला वाटतं खूप काम करण्यासारखं आहे. आणि आज तर आपण जवळजवळ जगभरातल्या लोकांशी बोलतोय तर मला खात्री आहे की आज जगभरातले पालक निश्चितपणे ह्या गोष्टी करत असतील आणि आपल्या मुलांच्यावरती चांगले संस्कार करत असतील. मला तर खात्री आहे, माझी सून नेहमी म्हणते त्याप्रमाणे की आम्ही भारतातनं लांब आल्यामुळे आम्ही काही काही गोष्टी करू शकत नाही असं लोकांना वाटतं, पण तुम्ही काय गणपती उत्सव करता, असं आम्ही गणपती उत्सव करतो असं ती मला अतिशय यांनी सांगते. तर मला वाटतं हे बरोबर आहे. म्हणजे संस्कारक्षम वयामध्ये जसं बहुतेक पालक परदेशामध्ये सुद्धा बहुतेक पालक आपल्या मुलांशी मराठीमध्येच बोलतात प्रामुख्याने, त्या मुलाला थोडं मराठी कमी येत असेल पण तो हळूहळू पिकअप करतो, असा तो मुद्दा आहे. हा संस्काराचा भाग आहे आणि संस्कारक्षम वयातच ते झालं पाहिजे, हा मुद्दा आहे. पुढे उशीर केल्यावर ते होत नाही. त्याचबरोबर म्हणून शाळेने काय करावं हाही प्रश्न आहे. तर आपण हा मुद्दा पुढे नेणार आहोत आणि मी अशा छोट्या पुस्तिका तयार करण्याचा विचार करतो आहे की सोसायटीने काय करावं, मुख्याध्यापकांनी काय करावं, त्यानंतर पालकांनी काय करावं, शिक्षकांनी काय करावं या स्वरूपाच्या. आणि मला वाटतं ही चळवळ आपल्याला पुन्हा याची उभी करावी लागणार आहे आणि अगदी त्याची आवश्यकताच पडली तर त्या प्रकारची स्वतंत्र संस्था करून सुद्धा ते पुढे न्यावं लागेल. कारण हा खूप बेसिक विषय आहे
जेव्हा तो सर्व्हे सरांनी सांगितला आम्ही केला, तेव्हा कॉर्पोरेटच्या लोकांच्यापैकी जवळजवळ 65-70% लोकांनी आम्हाला काय सांगितलं की मूल्य शिक्षण हे शाळेपासून सुरू व्हायला पाहिजे, तितकं ते होत नाही असं आम्हाला पुढे आल्यानंतर दिसतं. मला वाटतं हा मुद्दा आपण सगळ्यांनीच गंभीरपणे घेतला पाहिजे. बरोबर. तर सर जसं म्हणाले तसं ही एक चळवळ आहे आणि बिझनेस एथिक्स फाउंडेशनकडून आम्ही पूर्णपणे असा प्रयत्न करतोय की शाळेतल्या मुलांपासून ते मॅनेजरियल लेवलच्या लोकांपर्यंत आम्ही कसे पोहोचू आणि एथिक्स या विषयावर आम्ही कसं प्रबोधन करू शकू. या सगळ्यामध्ये आम्हाला तुमच्या सगळ्यांची साथ तर हवीच आहे. पुणंच नाही, फक्त महाराष्ट्र नाही किंवा भारत नाही, हा पूर्ण जागतिक दर्जाचा हा विषय आहे आणि त्यासाठी बिझनेस एथिक्स फाउंडेशनकडून जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर त्यासाठीही आम्ही कुठल्याही उपक्रमामध्ये सहभागी व्हायला आम्ही तयार आहोत. बिझनेस एथिक्स फाउंडेशनचे इतर शहरांमध्ये चॅप्टर्स चालू करण्याची ही आमची मनीषा आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. www.punebef.com अशी आमची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर सगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध आहे. मेंबरशिपचे फॉर्मसुद्धा तिथे उपलब्ध आहेत. तर बिझनेस एथिक्स फाउंडेशनला तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा ईमेल जरी केलात तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. पुन्हा एकदा विश्व मराठी संमेलन 2021 ऑनलाईन या आयोजकांचे मी आभार मानू इच्छिते. आम्हाला संधी दिल्याबद्दल आणि बिझनेस एथिक्स फाउंडेशन या संस्थेबद्दल माहिती देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं की हे मराठी संमेलन, जागतिक मराठी संमेलन हे दरवर्षी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि आम्ही जसं उपक्रम करतो तसं अनेक ठिकाणी उपक्रम चालू असतील निर्णय, त्याही उपक्रमांना संधी मिळावी आणि एक मोठी चळवळ आपण उभी करावी असं मला वाटतं. धन्यवाद.